माजी खासदार नवनीत राणा आत्ता आपल्यासोबत आहे. त्यांनी देखील आत्ताच पवार कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. मॅडम काय सांगणार, पवार कुटुंबियांशी तुमचे एक जवळचे संबंध होते, सातत्याने तुम्ही या सगळ्या माध्यमातून याची भेट घेत होता, काय नेमक्या आठवणी आहेत त्यांच्या सगळ्या दादांबद्दल? अजितदादांबद्दल एवढंच म्हणू शकते मी, कारण इनिशियली जेव्हा मी राजकारण क्षेत्रामध्ये आली 14 ते 19पर्यंत, दादानी पहिली गोष्ट तर असं महाराष्ट्रामध्ये एकही नेता नसेल ज्याच्यावर दादाचे कुठे ना कुठे मदत झाली नसेल, आणि त्याच्यातली मी सुद्धा आहे. कारण 14मध्ये तिकिटापासून 19मध्ये समर्थनापासून दादानी सगळं काही दिलं, आणि खूप मोठा झटका आहे. कारण दादा नेहमी, मी रवीजींसोबत बोलायची की दादा शब्दाला पक्के आहे, शब्दाला जगणारे व्यक्ती आहे, आणि असे नेते खूप कमी भेटतात जे शब्दाला जगणारे असतात. प्रत्येक वेळीस वेळ पाहून आपला काढण्यामध्ये बिझी असते, पण दादानी वेळोवेळी जेव्हाही भेटले तेव्हा आशीर्वाद म्हणूनच डोक्यावर हात ठेवला. मला वाटते तेच सगळ्यात मोठी आठवणी आहे. आणि त्याच्यानंतर खूप जास्त नाही, पण जे महाराष्ट्रामध्ये ते काम करत होते आणि जे काम करण्याची शैली होती, मला वाटते त्यांच्यासारखं नाही, पण पाऊलावर पाऊल टाकून शब्दांनी जगणारे जसं ते जगले, असं आपण राजकीय क्षेत्रामध्ये जर राजकीय लोक जगले तर महाराष्ट्र कुठेच राहील. आणि दादाची एवढीच आठवणी आहे, जेही आहे ते एकदम सरळ फेसवर, आणि त्यांना पाहून खूप सारी वेळीस इन्स्पिरेशन आम्ही घेतो की आपणही सुद्धा असं काहीतरी काम केलं पाहिजे. पण दादाला आम्ही सगळे नक्की मिस करणार आहे, आणि राजकीय क्षेत्र म्हणून नाही, पण एक व्यक्ती म्हणून सुद्धा आम्ही दादांना नक्की मिस करू. पण या सगळ्या घटनेनंतर आता चर्चा ज्या काही सुरू झालेल्या आहेत की सुनेत्रा पवारांनी जबाबदारी स्वीकारावी या सगळ्या पुढच्या काळामध्ये, पक्षाची असू दे किंवा राज्यातले उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी, काय होतं? तुम्ही एक खरं भावनिक झाले, तुमच्या डोळ्यात देखील अश्रू आलेले दादांच्या सगळ्या आठवणीमध्ये. मी एवढंच म्हणू शकते की जे सगळे लोक म्हणत आहे आता की सुनेत्रा पवारजींनी पॉलिटिकल जबाबदारी घेतली पाहिजे, पण मला वाटते की आज हे खूप लवकर आहे. दादाला कालच झालं आणि अंतिम विधी त्यांनी पूर्ण केली आहे, आणि रागसुद्धा शांत नाही झाली. पण काही राजकीय लोक आहे त्यांना खूप घाई आहे, आणि मला असं वाटतं की राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना भावना आपली जिवंत ठेवली पाहिजे. आज त्यांच्या कुटुंबावर खूप मोठी संकट आहे. खूप आमदार त्यांच्या भरोसे वेगळे झाले, खूप लोकांची भावना त्यांच्यासोबत जुळलेली आहे. तर त्या भावनाचं किमान आपण पॉलिटिकल लोकांनी थोडासा रिस्पेक्ट करून त्यांचे परिवाराला वेळ दिलं पाहिजे. आणि ते राजकीय परिवार आहे, आपल्यापेक्षा काही पटांनी ते हुशार आहे, काही पटांनी ते अनुभवी आहे. तुम्हाला आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही आहे. त्यांना स्वतःला माहिती आहे कोण जबाबदारी घेऊ शकते आणि कोण काम करू शकते. आज सध्या ही परिस्थिती आहे, त्यांच्या दुःखामध्ये आपण उभे राहिलो पाहिजे आणि त्यांच्यासोबत साथ दिली पाहिजे. पण या सगळ्या याच्यामध्ये ममता बॅनर्जी सारख्या ज्या नेत्या आहेत ते याच्यावरती म्हणतात की घातपाताची शक्यता, की ज्या पद्धतीने एकूण स्टेटमेंट येतं त्यावर देखील चर्चा होताना दिसते. मला असं वाटतं की ममता बॅनर्जीला आमच्या महाराष्ट्राचं काहीच माहीत नाही आहे. पवार साहेबांनी त्याच दिवशी एवढं दुःखाती सुद्धा त्यांनी स्टेटमेंट दिला की या ॲक्सिडेंटचा कोणीही राजकारण करू नये. आणि ममता बॅनर्जीला एकच सल्ला देईन की तुम्ही तुमच्या बेंगॉल पाहिला तरीच खूप आहे. आमची महाराष्ट्राला जी हानी झाली आहे ते आम्ही कोणीच भरून काढू शकत नाही. तर तुम्ही तुमच्या बेंगॉलमध्ये लक्ष दिलं तर बरं राहील. इथे सांभाळणारे भरपूर लोक आहेत. या सगळ्या घटनेनंतर की दादांची जी इच्छा होती, बस काही नाही. धन्यवाद. तर नवनीत राणा होत्या ज्या दादांच्या या सगळ्या घटनेत भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं, त्यांना अश्रू अनावर झाल्याचं देखील पाहायला मिळालं. आणि या सगळ्या घटनेनंतर भावना महत्त्वाच्या आहेत, कुणीही यावर राजकारण करू नये असं देखील नवनीत राणा यांचं मत आहे. कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.